तर नमस्कार मंडळी, कसं काय? राम राम. कसं आहेसा सगळे? बराचसा नव्हे. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहे बघा. तर लॉंग विकेंड आल्यामुळे आम्ही चाललो होतो गावाला. तर मंडळी वाजले होते पहाटेचे 5:30 आणि आम्ही खूप लवकर पहाटेचं चाललो होतो कारण आमची गाडी 5:45 वाजता जवळ-जवळ स्टॉपला येते. तर आम्ही नेहमीच या पहाटेच्या गाडीने जात असतो. आम्ही उठलो होतो सकाळी 4 वाजता. 4 वाजता उठून दोघांनी अंघोळ्या आवरून चहा पिऊन आम्ही निघालो. तर काल रात्री आम्ही गेलो होतो एका साखरपुड्याला. तर ते गाव फारच लांब होतं. तिकडून आम्हाला घरी यायला जवळ-जवळ 12 वाजले. तिथून पुढे घरी आल्यानंतर आवरून आम्ही झोपलो. जातानाच आम्ही आधीच बॅगा भरून गेलो होतो आमच्या. तर गावाला जायची प्रचंड उत्सुकता आहे. चला तर मग सूरजशी बोलूया. गावाला चाललंय ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय मजा, एन्जॉयमेंट हा खूप छान वाटते. हा आणि आणि काय नुसता एन्जॉय, बाकी काय. बाळाला भेटायला चाललंय, हो तर त्याची एक्साइटमेंट. खूप खूप. तर प्रवासाची सुरुवात बजरंगबलीच्या आशीर्वादाने करूया. जय जय श्रीराम. अशा तऱ्हे प्रवासाला सुरुवात झाली आहे. फायनली मी गाडीमध्ये बसलो आहे. गाडी खूप लवकर आलेली, पण ठीक आहे, प्रवास सुरू झाला. रात्री उशिरा आल्यामुळे आमची झोपच झाली नव्हती. आमचे डोळे खूप सुजले होते. तर काल साखरपुड्याला आम्ही खूपच एन्जॉय केला कारण खूप दिवसानंतर आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र भेटलो होतो. प्रचंड एन्जॉयमेंट, मस्ती वगैरे केली. आम्ही नवऱ्या मुलाकडच्या बाजूने गेलो होतो. तर तुम्हाला तर माहीतच आहे, की आपल्या कार्यक्रमात आपल्याला एन्जॉयमेंट होत नाही, पण बाकीच्यांना करता येतं. तसं त्या मुलग्याने तर अजिबातच केली नाही जास्त एन्जॉयमेंट. फक्त फोटो सेशन वगैरे, वगैरे. पण आम्ही सर्वांनी खूप मस्ती केली. तर आता तुम्ही बाहेरचं बघू शकता वातावरण किती मस्त झालेलं आहे. जस्ट सूर्य उदय होण्याची वेळ झालेली आहे म्हणजे भटकायला लागला आहे. तर आम्ही चाललो होतो. आता जवळ-जवळ आम्ही पोहोचलो होतो आंबेगावच्या पाशी. तर तिथून आम्ही चाललो होतो कात्रजच्या बोगद्याकडे. तर ह्या रस्त्यावरून जाताना मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं. कारण की हा रस्ता आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण हा रस्ता जो आहे हा कोल्हापूरला जाणारा आहे. कोल्हापूरला जाताना नेहमीच खूप भारी वाटत असतं. पण तिकडून परत येताना इतकं वाईट वाटतं ना, की काय सांगू. म्हणजे आता इतके वर्ष झाले आम्ही या रस्त्यावरून प्रवास करतो. पण अजूनही तीच फिलिंग अजूनही मनामध्ये आहे. बरेच दिवसापासून आम्ही गावी गेलो नव्हतो. जवळ-जवळ 3-4 महिने झाले आम्ही गावाला जाऊन. म्हणून आता लाँग वीकेंड आला होता म्हणून आम्ही गावाला जायचा प्लॅन केला होता. घरच्यांना भेटायचं होतं. माझ्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना, आमच्या बाळाला भेटायचं होतं आम्हाला. कारण आमचं बाळ आमच्यासोबत राहत नाही. ते गावी असतं. तर त्याला पण भेटायचं होतं आणि आम्ही खूप जास्त एक्साइटमेंट होतो. बाळापासून दूर राहण्याचं दुःख एका आईपेक्षा दुसरं कोणच सांगू शकतं, नाही का? तर गावाला जाण्याचं एक मुख्य कारण होतं. तर ते काय होतं ते तुम्हाला पुढे-पुढे व्हिडिओमध्ये कळेलच, की काय आहे ते. आधी पुण्यावरून कोल्हापूरला जायचं म्हणलं, की 3 ते 4 तासात माणूस सहज पोहोचत होतं. पण आता इथे रस्त्याची कामं एवढी चालू आहेत आणि ती पण इतक्या धीम्या गतीने चालू आहेत, की 5 ते 6 तास पण कधी-कधी कमीच पडतात. आणि आता सणासुदीचे दिवस आल्यामुळे लोकांना खूप प्रवास करावा लागतो गावाला. पण आता काय करणार रस्त्याची कामं चालू आहेत तर आणि ही कामं पण ना खूप अशी कासवाच्या गतीने चालू आहेत. तर प्रशासनाला माझी एक विनंती आहे, की ही रस्त्याची कामं जी आहेत ती थोडंसं फास्ट करावीत त्यांनी. जेणेकरून आमचा जो प्रवासाचा वेळ आहे तो थोडासा वाचेल, थोडासा कमी होईल. तर इथे फायनली आम्ही कात्रजचा जो बोगदा आहे तिथेपर्यंत पोहोचलो आहे. पुण्याहून कोल्हापूरला जायला टोटल 4 टोल नाके लागतात. एक पहिला लागतो तो म्हणजे खेड शिवापूरचा, त्यानंतर आनेवाडी, तिसरा तासवडे आणि चौथा किनी टोल नाका लागल्यानंतर ना आपण पोहोचतो ते कोल्हापुरात. आणि अजून एक खास विशेष काय माहितीये का? हे जे जिल्हे आहेत ना पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे चारही जे जिल्हे आहेत ते नद्यांनी वेगळे केलेले आहेत. तर पुणे आणि साताऱ्याच्या मध्ये आहे नीरा नदी. नीरा नदी झाल्यानंतर सातारा चालू होतो आणि सातारा सांगलीच्या मध्ये कृष्णा नदी. कृष्णा नदी झाल्याच्या नंतर चालू होतो तो सांगली जिल्हा आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जी सीमा आहे ती वारणा नदीने ठरवलेली आहे. आणि मग येते ती कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी. तर पंचगंगा नदी ही टोटल 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, पण तरी पण मी सांगते, की पंचगंगा नदी ही 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. तुळशी भोगावती, कुंभी कासारी आणि गुप्त सरस्वती.
तर अशा तऱ्हेने आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. आम्हाला तर काही जास्त भूक नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त खाल्लं नाही. पण बाकीचे प्रवासी उतरून ब्रेकफास्ट करत होते. ब्रेकफास्ट नंतर आमचा पुन्हा प्रवास चालू झाला आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. वाटेत जाताना निसर्ग इतका सुंदर होता ना, मस्त डोंगरावरती असे ढग आले होते. खूप दिसायला दृश्य इतकी मनमोहक होती ना, कायच सांगू तुम्हाला. शब्दात वर्णनच होणार नाही त्या सौंदर्याचं. तर जाताना वाटेत आम्ही खूप खाचखळगे बघितले, खूप साऱ्या गाड्या बघितल्या, खूप सारे ॲक्सिडेंट देखील बघितले. पण ते आम्ही रेकॉर्ड नाही केले. रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे मला गाडीत सारखीच झोप येत होती. तर मी तर माझी पूर्ण झोप मस्तपैकी पूर्ण करून घेतली. तर अशा तऱ्हेने भरपूर प्रवास केल्याच्या नंतर फायनली 11 वाजता आम्ही पोहोचलो होतो कोल्हापुरात. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आमचं एक काम होतं, ते काम आम्ही आटोपून घेतलं आणि मग आम्ही घरी गेलो. तर रिक्षामध्ये ना पाठीमागे 4 लोकं बसवतात. तर मला बसायला जागा नव्हती म्हणून मग मी वर बसले होते. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. निसर्ग तर हिरवा शालू पांघरून छान नटला होता आणि गावच्या हवेत तर एक खूपच सुखद असा अनुभव असतो. खूपच भारी वाटतं गावाला. तर अशा तऱ्हेने आम्ही घरी पोहोचलो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खात राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर गाईज.